नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नाशिक मधील द्वारका येथे अशोका मार्ग जवळ हा प्रोजेक्ट। या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला 2-3 BHK तर तसेच 4 BHK चे फ्लॅट्स बघायला मिळणार आहेत। हा जो प्रोजेक्ट आहे लक्झरी सेगमेंट मध्ये मोडला जाणारा प्रोजेक्ट आहे। तर चला या प्रोजेक्टची अधिक माहिती घेऊया। हा जो प्रोजेक्ट आहे सध्या आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे। याचं जे पोझिशन आहे तुम्हाला डिसेंबर 2024 मध्ये मिळणार आहे। आता सॅम्पल फ्लॅट रेडी आहेत। आपण आता सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत। आपण आता कॉरिडॉर मध्ये आहोत। कॉरिडॉर मध्ये तुम्ही बघू शकता वरती ज्या सगळ्या POP मध्ये लाईट्स बसवलेल्या आहेत त्या सगळ्या सेन्सरच्या लाईट्स आहेत। त्यानंतर इथे आपल्याला लिफ्ट देखील बघायला मिळते। आपण आता 3 BHK चा सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत। त्या फ्लॅटचा हा आहे मेन डोर। मेन डोरला बाहेरून आपल्याला बायोमेट्रिक लॉक तसेच कीने देखील तुम्ही अनलॉक करू शकतात। असं लॉक बघायला मिळतं। त्यानंतर इथे तुम्ही बायोमेट्रिक लॉक बघू शकतात। त्याचबरोबर डोरची जी क्वालिटी आहे ती तुम्ही बघू शकतात। डोरची जी साईज आहे ती देखील खूप हेवी दिलेली आहे। त्यानंतर मेन डोरला आपल्याला गोदरेजचं लॉक बसवून दिलेलं आहे। बाहेर कोण आलंय ते बघण्यासाठी आपल्याला एक वेगळं सेक्शन इथे डोरला बघायला मिळतं। तर चला आपण आता हॉलमध्ये एंट्री करूया। हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर हॉलची साईज देखील तुम्ही बघू शकता। खूप मोठी साईज आपल्याला इथे बघायला मिळते। त्यानंतर जे स्विचेस आपल्याला बघायला मिळतात लिग्रँडचे स्विचेस तर तसेच पॉलीकॅपच्या वायर आपल्याला या पूर्ण प्रोजेक्टमध्ये दिलेल्या आहेत। त्यासोबतच खाली आपण टाईल्स बघू शकतो ज्या की इटालियन फिनिशच्या 1600x800च्या टाईल्स आपल्याला इथे सुंदर अशा बसून दिलेल्या आहेत। त्यानंतर इथे आपण सोफा अरेंज करून देखील आपल्याला चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो। हॉलला अटॅच आपल्याला गॅलरी देखील दिलेली आहे ज्यामध्ये जे डोर्स आपल्याला बघायला मिळतात स्लायडिंगचे डोर्स ते UPVC मध्ये करून दिलेले आहेत। गॅलरीमध्ये बाहेर आल्यानंतर आपल्याला सुंदर अशी गॅलरी बघायला मिळते ज्यामध्ये आपल्याला SHच्या रिलिंग्स तर तसेच स्टफनलाच देखील बघायला मिळतात। गॅलरीमध्ये आपल्याला खाली वुडन सिरेमिक टाइल्स बसवून दिलेले आहेत त्यामुळे गॅलरीला जो लुक येतो अप्रतिम असा लुक आपल्याला बघायला मिळतो। तर चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला इथे डायनिंग एरिया बघायला मिळतो। 4 सीटिंग डायनिंग एरिया जिथे तुमचे 4 जण आरामशीर इथे जेवू शकतात। पुढे आपल्याला किचन बघायला मिळतं। किचन मध्ये तुम्ही अशा प्रकारे इथे फ्रीज अरेंज करू शकतात। त्यासोबतच इथे व्हाईट इम्पोर्टेड मार्बल्स देखील आपल्याला L शेप मध्ये किचन मध्ये बसून दिलेला आहे। त्यासोबतच इथे तुमचा सिंक त्यानंतर इथे आहे तुमचा नळ। तुम्हाला किचन मधनच बाहेर जाण्यासाठी ड्राय स्पेस देखील दिलेला आहे। इथे तुम्ही तुमचे भांडे वगैरे धुवू शकतात। त्यानंतर इथे पुढे तुम्हाला वॉशिंग मशीन साठी देखील एक जागा दिलेली आहे। तर चला आपण आता पुढचे बेडरूम बघून घेऊया। बेडरूम कडे जाण्या अगोदर तुम्हाला अजून एक अम्युनिटीचा फायदा सांगतो। जर तुमच्या घराच्या बाहेर जर कोणी आलेला असेल तर ते देखील तुम्ही इथूनच बघू शकतात की बाहेर कोण आलेला आहे। आणि जर तुम्ही घरी नसाल तर तुम्ही तुमच्या मोबाईल वरूनच आपल्या घराच्या बाहेर कोण आलेलं आहे ते देखील इथे बघू शकतात। अशी देखील सिस्टीम इथे करून दिलेली आहे। आता आपण कॉमन टॉयलेट बाथरूम कडे जाऊया। इथे आपल्याला जी फ्रेमिंग करून दिलेली आहे बाहेरून आपल्याला वुडन फ्रेमिंग तर आतून आपल्याला मार्बलची फ्रेमिंग करून दिलेली आहे। सगळ्या ज्या बेडरूम्स आहेत सगळे जे डोअर्स आहेत सगळ्यांना आपल्याला वुडन फ्रेमिंग करून दिलेली आहे। त्यानंतर बाथरूम मध्ये तुम्ही बघू शकतात मॅट फिनिशच्या टाइल्स आपल्याला बसवून दिलेल्या आहेत। सगळ्या ज्या फिटिंग्स आहेत त्या जॅग्वारच्या फिटिंग्स आपल्याला इथे बाथरूम मध्ये बघायला मिळतात। डायव्हर्टर देखील बसवून दिलेला आहे। त्यासोबतच हँगिंग कमोड देखील आपल्याला इथे बघायला मिळतं। बाथरूम मध्येच तुम्हाला टेबल टॉप बेसिंग देखील बसवून दिलेला आहे। तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम जो की चिल्ड्रन्स बेडरूम आहे। या बेडरूमची साईज देखील तुम्ही बघू शकता। खूप चांगल्या साईजचा हा बेडरूम आपल्याला दिलेला आहे। इथे आपल्याला तुम्ही बघू शकता UPVC मध्ये स्लायडिंगच्या विंडो दिलेल्या आहेत। हॉल मध्ये आपण स्लायडिंगचे डोर्स बघितले होते UPVC मध्ये
आता आपण बेडरूम मध्ये UPVC चे स्लायडिंग विंडो बघत आहोत। ही जी विंडो आहे इथे आपल्याला मॉस्किटो नेट देखील बसवून दिलेले आहेत। अशा प्रकारची हे जे आहे हेवी क्वालिटी मध्ये आपल्याला विंडो बघायला मिळते। तर चला आपण आता नेक्स्ट बेडरूम कडे वळूया। हा आहे आपला मास्टर बेडरूम, जो की फर्स्ट मास्टर बेडरूम आहे। आपण आता हा सेकंड बेडरूम बघत आहोत 3 BHK मधला। याची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईजचा बेडरूम आपल्याला बघायला मिळतो, ज्यामध्ये इथे बेड अरेंज करून देखील आपल्याला खूप चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो। या बेडरूमला अटॅच आपल्याला एक गॅलरी देखील बघायला मिळते, ज्यामध्ये आपल्याला बाहेर जाण्यासाठी इथे स्लायडिंगचे डोर्स जे की हेवी क्वालिटी मध्ये बनवलेले आहेत UPVC मध्ये। त्याला आपल्याला इथे मॉस्किटो नेट देखील बघायला मिळते। गॅलरीची साईज देखील आपण बघू शकतो, खूप मोठी साईज आपल्याला इथे दिलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला टफन ग्लास आणि SS च्या रेलिंग्स देखील बघायला मिळतात। तर चला आपण आता नेक्स्ट बेडरूम कडे जाऊया। तर इथे आहे आपला तिसरा बेडरूम, जो की मास्टर बेडरूम आहे, ज्याचा यूज तुम्ही गेस्ट रूम म्हणून देखील करू शकता, जेणेकरून तुमची जी प्रायव्हसी आहे ती मेंटेन राहील, प्रायव्हसीला अजिबात डिस्टर्बन्स होणार नाही। तर हा आहे आपला गेस्ट रूम, जो की मास्टर बेडरूम आहे। याची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईजचा बेडरूम आपल्याला बघायला मिळतो, ज्यामध्ये तुमचा किंग साईज बेड अरेंज करून देखील तुम्हाला इथे चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो। अशा प्रकारे तुम्ही इथे कबर्ड्स इथे फर्निचर मध्ये करू शकता। त्यानंतर हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच आपल्याला टॉयलेट बाथरूम देखील बघायला मिळतं। हे जे बाथरूम आहे तुम्ही बघू शकता, त्याची साईज बघू शकता, खूप चांगली साईज आपल्याला इथे दिलेली आहे। ज्या टाइल्स आपल्याला बघायला मिळतात पूर्ण मॅट फिनिशिंगच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या इथे टाइल्स बसून दिलेल्या आहेत। ज्या प्लंबिंग फिटिंग्स आहेत त्या जॅग्वार कंपनीच्या आहेत। डायव्हर्टर बघू शकता, त्यानंतर सुंदर असा डिझाईनचं शॉवर देखील आपल्याला इथे बसवून दिलेलं आहे। इथे तुम्हाला हँगिंग कमोड देखील बघायला मिळतं। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता टेबल टॉप वॉश बेसिन। तर अशा प्रकारचा हा होता आपला 3 BHK लक्झरियस फ्लॅट। आपल्या या प्रोजेक्ट पासून द्वारका सर्कल फक्त 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तसेच नाशिक रोडचं रेल्वे स्टेशन आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर तसेच CPS आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। विजय ममता आयनॉक्स थिएटर आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती भरतं। तर तसेच अशोका स्कूल आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे। आपल्या या प्रोजेक्टच्या जवळ स्कूल, कॉलेज आणि हॉस्पिटल जवळच आहे। आपण जो आता हा प्रोजेक्ट बघितला, ज्यामध्ये 3 व्हेरियंट आपल्याला बघायला मिळाले, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK। ज्यामध्ये 2 BHK जो आहे तो 1205 स्क्वेअर फीटचा आहे आणि त्याची जी प्राइस आहे ती 54,22,000 आहे। तर तसेच 3 BHK जो आहे तो 1590 स्क्वेअर फीटचा आहे आणि त्याची प्राइस 71,55,000 आहे। आणि जो 4 BHK आहे तो 1920 स्क्वेअर फीटचा असून त्याची जी प्राइस आहे ती 86,40,000 अशी आहे। तर लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। सो हर्ष डेव्हलपर, शुभ हौस, धन्यवाद।